हे असं करते आणि दूधच्या इकडं कोशिंबीर बनवून ठेवली आहे रोज नवाबेद किचन म्हणून. तर तिथं आपण रेसिपीज अपलोड करतो. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. जर तुम्हाला चॅनल आवडलं तर त्याला पण सबस्क्राईब करा. तिथं आपण रेसिपीज टाकतो. 11 वाजलेत. तर जनावरं बांधायचा टाईम झाला आहे. तर गंगापासून सुरुवात करतो. कारण की गंगाला आधी बांधतो पाणीपासून. कारण की बैल इथं बांधायचे. मग गंगा बांधल्यानंतर बैल आणि मग बाकीच्या गाया वगैरे सगळे. तर गंगापासून सुरुवात. ही गोष्ट मी काय करतो, थोडंसं पाणी ह्याच्यातलं इकडं साईडला टाकतो, कडीला हौदाच्या भिंतीवरती टाकतो. कारण की मधमाशा मग इकडं भिंतीवरचं पाणी पितात. इकडं पाण्यात बसायला काय नसतं, त्याच्यामुळे ते मग पाण्यात पडतात आणि पंखाला पाणी लागलं की मग त्यांना उडता येत नाही. आणि ह्या जे मोठे मधमाशा आहेत ना, तर ह्या आग्या मावळाच्या मधमाशा आहेत. चालल्या ना तर नॉर्मल माशापेक्षा जास्त दुखतं, आग उठते त्याच्यामुळे. आणि इथं लईच मोठ्यात विशिक आहेत. तर मला जावंच लागेल आता इथून. आणि गंगा पण इकडंच पाणी प्यायला आली. तर ह्या माशा म्हणजे थोड्या त्रासदायकच आहेत. कारण की एक चावली तर सगळ्याच अटॅक करतात. आणि नॉर्मल माशाचं कसं थोडंसं सुचतं आणि आपण जाऊ पण शकतो. पण ह्या जास्त प्रमाणात अटॅक करतात आणि आग पण लय उठते ह्या चावल्यावर. बैलांना पाणी पिण्यासाठी हौदावरती आणले. तर बैल पाणी पित आहेत. त्या दोघी पाण्यावरती आणल्यास. तर आज त्या दोघीच आणल्या. नंतर त्या चौघी आणता येतील वासरे. ऊन बरंच पडलंय. हिचं नाश्ता आली नाही. तर हिला इथं सावलीत बांधले नेपेरच्या शेतात. तर इथं खाली हिरवं गवत आहे. तर ते खाईल ती खाते पण आता. आणि बसेल पण इथं सावलीत. आणि तिला बांधले पण इकडच्या पूर्वेकडच्या बाजूला. दुपारनंतर इथं कंटिन्यू सावली राहते 4 वाजेपर्यंत. तर ह्या वासाला ह्या बघण्यात पाणी ठेवलंय. तर ते पेल थोड्या वेळाने. आणि मोत्याला पण इकडं त्याच्या प्लेटमध्ये पाणी ठेवलंय. आणि तो जे इथं बसतो ना, इथं मी पाणी टाकलंय, चिखल केलाय. तर तो चिखलातच बसतो. कारण की गरमी फार होती ना, तर त्याच्यामुळे तो जिथं चिखल केलाय तिथंच बसतो. ठीक आहे. त्याचे पाय सगळे चिखलाने भरलेत सर आहेत. आणि अंग पण त्याचे चिखलाने भरले. तर मी काल धुतो वेळेस तिथं थोडं पाणी पडलं होतं. तर तो तिथंच बसला. मला वाटलं त्याला थंड चांगलं जमतंय, त्याच्यामुळे मी आज तिथं पाणी टाकून चिखल केलाय. तर तो आत्ता इकडं आलाय ना, तर तो तिथंच बसला होता चिखलात. है ना मोत्या, है ना मोत्या. धरचाव धरचाव हो धरचाव चाव चाव. होय हे काय आला पलीकडून बांधलेलं चांगलं मोठं दाव म्हणा. काळ पलीकडून गळ्यात इसनी मुरकीला बांधलेला आहे. मला वाटलं एवढं नाही ताण द्यायचा. हो ना. बघाय सर्जनी दाव तोडलं लईच. चल चल इकडे वर बघ. हे दाव त्यांनी एवढं मोठं दाव तोडलं इथं. चांगलं दाव. त्याला काय झालं, इकडून गळ्यात बांधलंय ना, गळ्यात इसनी मोरकीला. तर मला वाटलं नाही एवढं प्रेशर लावत. तर त्यांनी काय ताकद लावली, तुटलं दाव. सरक महाग. चल सरक महाग. सरक चल. असं ये इकडं, ये इकडं. चल सरक महाग. सरक. त्याला शांतच बसवत नाही. इथं खड्डा केलाय त्यांनी पायाने उकरून उकरून. इथं खड्डा केलाय आणि परत काय दाव तोडलं. मी तर बोर झालो बाबा. एवढं चांगलं दाव होतं, परत तोडलं त्याने. काही काम नाही त्याला. आता ह्याला जोडून घ्यावं लागेल. तर त्याला हे असं पाहिजे उकरायला, ह्या लिंबाच्या झाडाला झटायला पाहिजे. तर मी आता दुसरं दाव आणलंय, त्याला बांधून घेतो.
तर ते दाव बघितल्यावर जास्तच हे करतो. हे असं त्याला झाड खराब करायला पाहिजे, झाड पण आणि त्याचं शिंग पण खराब होते. हे बघा हे असं करते. आणि हे दुसरं दाव बघितल्यापासून तर जास्तच. त्याला आता इकडून पण वेचणीलाच बांधलंय, वेचणीलाच बरं आहे. तो त्यांनी एवढं मोठं दाव तोडलं म्हणजे त्याच्यात ताकद जास्त झाली. आता त्याला वेचणीलाच बरं आहे. हा बघ बरं चिमणी किती शांत आहे, कामाला पण शांत आणि स्वभावाला पण शांत. 5-6 दिवसानंतर आज यांना गवत खायला टाकले. दुपारी सर्जेला एकदमच जास्त टाकलं, चिमणीला थोडं टाकलं कारण तो व्यवस्थित खात नाही. इकडं ह्या वासराने टाकलं, तिकडं छोटं पिल्लू आहे त्याला टाकलं आहे आणि उरलेलं इथं आहे. थोड्या वेळाने चिमण्याला टाकायचं आहे. 4 वाजलेत, गव्हाणीत खायला टाकून घेतलं आहे. संपूर्ण गव्हाण भरली. इकडं ते वासराला खायला ठेवलं आहे, इकडं चिमण्याचा पण ड्रम भरून ठेवलं आहे. आता मी आणतो जर्शा गाय. आधी जर्शा गाय बांधल्यात कोट्यामध्ये. आता ह्यांना घेऊन जातो. गंगा तर सगळ्यात शेवट न्यायची, तिच्या पण ड्रममध्ये खायला ठेवलं आहे. आता ह्या न्यायच्यात आधी कर. तर इकडून सोडायला सुरुवात करतो. चल हे चौघी आधी बांधायचं, मग नंतर बाकीचं न्यायलायचं. ऐ ऐ ऐ देवशेन चल इकडे. ए राणी चल इकडे जागे पळ. त्यांना आधी बांधून घेतो. बैलांनी दुपारी गवत खाल्ले पोटभर, त्याच्यामुळे बैल काय आज उठत नाहीत. आता उठून न्यावं लागतील कारण मला इथे गंगा बांधायची. बैलगाडीचं तोंड पश्चिमेला करून ठेवलंय, बैलांचं खायचं झालंय. हे स्टॅलिनला इथं बांधलं होतं, तर इथं चांगलं खाल्लंय त्याने आणि जगली पण. तिला थोड्या वेळा न्यायचं, पाणी पाजायचं. आणि बैल इकडं बांधलेत. आणि भैयाने एवढं नेपेर तोडून ठेवलेलं आहे, तर एवढंच बस होईल. एवढं मी पटकन आता बैलगाडीत टाकतो. आणि बैल खाण्यासाठी सारखं हालचाल करतात. नेपेर भरला बैलगाडी सगळा. आणि आता बैलगाडी घेऊन जातो घरी. बैलगाडी खाली करायची, बैलांना पाणी पाजायचं. आणि टाईम आणखीन भरपूर आहे, थोड्या वेळाने मग गायला पाणी पाजायचं. बैलगाडी सोडून ह्या वासाला न्यायला येतो, ह्याला पाणी पाजून बांधतो. आणि बैल सारखे हालतात. त्या पिवळ्या झाडापाशी बैलगाडी लावली होती, त्यांनी इकडं समोर घेतली. आता बैलांना पाण्यावरती आणलं आहे. आता बैल बांधले की गाय पण पाजायला चालू करतो. या पिल्ल्यांपासून सुरुवात केली गाय पण पाजायला. आज 2-2च आणले, 2 पिल्ले आणायचे. आणि टाईम झालेला आहे गाय पण पाजायचा. गंगाला पाण्यावरती आणले. आई सकाळून आईने 1 तास इथली ज्वारी काटली आंब्याच्या शेतातली. मग ज्वारी काटायची झाली, त्याच्यानंतर मग दुपारनं आई घरी येऊन काटवणात गेली. आता काटवणात लाल मिरच्या तोडते, तर आता थोड्या वेळात आई येईलच घरी.
आता मोत्याला मोकळं सोडलंय थोडं. आज सकाळी सोडला नव्हता, त्याच्यामुळे आता संध्याकाळी सोडलंय. ऐ तर तू पाय सोडत नाही, सारखं पायापाशी थांबतो. सारखं पडतंय. आईने भाकरी बनवल्यात, स्वयंपाक चालू यायचा. तर भाकरी बनवून झाल्यात. तर आम्ही जास्त करून चुलीवरच स्वयंपाक बनवतो, कारण की आपल्या शेतात सरपण तर भरपूर आहेच, परंतु चुलीवर भाकरी चांगल्या येतात. म्हणजे असा कडक पापड होतो भाकरींना. आणि गॅसवर अशा भाकरी शक्यतो होत नाहीत. आणि गॅसवरच्या भाकरी चांगल्या पण लागत नाहीत. त्याच्यामुळं आम्ही जास्त करून आमचं चुलीलाच प्राधान्य असतं. आणि सकाळी कसं जास्तच उशीर झाला होता थोडा, आणि वारं जास्त होतं. मग वारं असल्यानंतर जाळ बाहेर येतो, अंगावरती येतो किंवा आणि हातं पोळतात. त्याच्यामुळं स्वयंपाक उरकत पण नाही. त्याच्यामुळे आईने सकाळी गॅसवर बनवला होता, पण संध्याकाळचा स्वयंपाक मग परत चुलीवरतीच. आणि आपल्याकडं सरपण पण भरपूर उपलब्ध आहे. म्हणजे कसं लिंबुण्याचं सरपण, तिकडं खाली झाड वगैरे तोडलेलं. काटवणात पण भरपूर सरपण आहे, पण आपण काटवणातलं कधी तरीच आणतो. का इथंच भरपूर सरपण आहे आपल्या शेतातच. लिंबुण्याचे झाडं वाळलेले, बांधावरचे झाडं वगैरे तोडलेले, असं भरपूर सरपण असते. आणि नसेलच कुठलं सरपण तर गवऱ्या तर आपल्या असतातच. कारण की आपले बाहेर जनावरं मानतात ना, तर मग तिकडं शेण पडलेलं गोळा करत नाहीत ना, तर तिकडच्या शेणाच्या गवऱ्या भरपूर असतात. त्याच्यामुळे सरपंच आपल्याला काहीच अडचण नाही. आणि ही भाकर थोडीशी बिघडली तर त्याच्यामुळे ती थोडी गोल नाही आली. म्हणजे इथला जो होता ना, तो उलटताना कुटका मोडून पडला. पण ही भाकर छान आहे खालची. आणि आई कसं ना, तव्यावरती एक साईड भाजते भाकरीची, आणि दुसरी अशी चुलीला आडवी भाकर लावते विस्तावर. हे बघा, आता आईने ठेवली विस्तावर भाकर. तरी असं. आणि चुलीवर कसं पापड पण भाजता येतात, पापडी. तर तसं गॅसवर भाजता येत नाही. आणि तसं शहरातले लोक भाजतात गॅसवर पापड, तर तसं त्या फ्लेमवरती भाजायचं नसतो पापड. तर ते काहीतरी केमिकल रिॲक्शन होते, आणि ते गॅस लागतो पापडला, ते खाल्ल्याला चांगलं नसतं.